वळत्या गाई धावे घरा, वळत्या गाई धावे घरा, अमुच्या करे एरधारा, नाम घेता तो जवळी, बहु भला कान्होवळी. नेदी पडोवणे पुरे, म्हणे अवघेची बरे, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्होवळी. तुका म्हणे चित्ता, तुका म्हणे चित्ता, वाटे न व्हावा परता, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्होवळी. पांडुरंगा करो प्रथमा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण, श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदार सोपान देवा, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा संताच्या, वारकरी संतांच्या. त्या गाई धावे घरा, अमुच्या करी एरधारा, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्होवळी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गोपाळांनी भगवंताविषयी जी प्रतिक्रिया दिली, भगवंताविषयी अर्थात कृष्णाविषयी आपल्या मनामध्ये असणारा भाव व्यक्त केला, त्याची मीमांसा करतात. विठ्ठल अत्यंत सुंदर, चिंतनीय आणि भगवंत भक्ती करणाऱ्या करता जिव्हाळ्याचा अशा प्रकारचा हा अभंग आहे. आपण ज्याच्या नावाची माळ गळ्यात घातलेली आहे, ज्याचं भक्त म्हणून घेतो, ज्याचं नामस्मरण करतो, ज्याचं भजन करतो, ज्याच्याकरता पारायण करतो, सप्ते करतो, वारी करतो, त्या देवाचा स्वभाव कसा आहे
हा आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याची सेवा करायची, ज्याची उपासना करायची, ज्याची भक्ती करायची, तो आहे कसा हे कळणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तेच एका गोपाळाने गोकुळामध्ये आपल्या अनुभवाच्या द्वारा स्पष्ट केलेलं आहे. विठ्ठल अत्यंत आनंदाने सुरू असलेला हा उत्सव, त्याला अनेक कंगोरे आहेत महत्त्व येण्याकरता. पहिलं तर हा दौऱ्यातला सप्ताह आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय आमचे गुरुवर्य नथुसिंग बाबा यांनी भक्तीचा प्रचार व्हावा. कारण काय आहे, हा भाग सधन आहे, शेतीप्रधान आहे. काय धन जीवनाकरता आवश्यक असलं तरी धनाची आसक्ती जीवनाची घातक आहे. धनाला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढंच दिलं गेलं पाहिजे. फार जर महत्त्व दिलं तर ते महत्त्व देणाराचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पारमार्थिक जे आचार्य आहेत त्यांनी धनाला अर्थात अर्थाला अनर्थ म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आचार्य शंकराचार्य सांगतात, अर्थम अनर्थम जानय नित्यम, अर्थम अनर्थम जानय नित्यम जानय. किम जानय? अर्थम अनर्थम जानय. अति अवघड आहे महाराज, अतिशय अवघड अशा प्रकारचा हा भाग आहे. कारण धनाशिवाय एक पायही पुढं टाकता येत नाही जीवनामध्ये. आणि त्या धनाला मनातून काय समजायचं हे सांगत असताना आचार्य सांगतात की अनर्थम नित्यम. हा अनर्थ आहे हे तू समज. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. मी साधना करत असताना या धनाकडे कोणत्या नजरेनं पाहिलं? अर्थ अनर्थ सारिखा करुणी ठेवेला, सारिखा करोनी पारिखा ठेविला. आमच्या गुरुवर्यांनी हे जाणलं आणि आपला हा समाज केवळ अर्थाच्या मागे लागून त्याचा अनर्थ होऊ नये, त्याचं वाटोळं होऊ नये म्हणून समाजामध्ये या अर्थापेक्षाही या धनापेक्षाही जे श्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे, ज्याला
तुकोबरेनी महाधन म्हटलेलं आहे. महाधन. तर या समाजाने अर्थाची मदत घेत महाधन परमार्थ महाधन परमार्थ हे महाधन आहे. या धनाने जे मिळत नाही ते त्या धनाने मिळते. ह्या धनाने बिल्डिंगी बांधता येतात. ह्या धनाने महागड्या गाड्या विकत घेता येतात. पण ह्या धनाने समाधान नाही घेता येत. जगात तुम्हाला असं उदाहरण सापडणार नाही की ज्यांनी ह्या धनाचा संचय केला आणि तो समाधानी झालेला आहे. जगात, मी भारतात नाही म्हणत, जगामध्ये केवळ पृथ्वीवरचेच लोक येतात असं नाही. स्वर्ग जगामध्येच आहे, ब्रह्मलोक जगामध्ये आहे. महाराज, धनाने विषय संपादन करता येतात. विषयाने मनुष्य समाधानी नाही, बेचैन बनतो, बेचैन. आज आत्महत्या वाढण्याचं कारण धनाचा अभाव नाही, धनाचा जास्त भाव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते या समाजाचं घडू नये म्हणून बाबांनी दौरा सुरू केला. भक्तीचं बीजारोपण, या महाधनाच्या प्राप्तीची हे कोठार उघडली. आणि हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा या उत्सवाला कंगोरा आहे. दुसरं या ठिकाणी जे विठ्ठल मंदिर आहे, वा, अत्यंत सुंदर आहे. जाऊन आलो आम्ही. समाधान वाटतं. ते पैशाने बांधलेलं आहे म्हणून नाही, तिथं नामचिंतन ठेवलेलं आहे म्हणून. पुन्हा ऐका, पैशाचा समाधानाचा संबंधच नाही. नुसताच पैसा असेल तर तिथं बेचैनी आहे, त्याला झोप येणार नाही. तुम्हाला समाधान हवं असेल तर इकडंच यावं लागेल, पर्याय नाही. करिता भरोवरी दुरावसी दुरी. परमार्थाशिवाय दुसरं काय नाही, त्याला साधनच नाही महाराज. चिंतनच करावं लागतं. तुकोबाराई सतत समाधानी होते. कशामुळं? करू हरी कथा. चित्ता सदा समाधान. त्याच्यामुळं माझ्या चित्ताला अखंड समाधान आहे. कशामुळं?
7 मजल्याची 50 मजल्याची 125 मजल्याची बिल्डिंग बांधली म्हणून नाही. बिल्डिंगला खाली बसवायला चिनवून फरशी आणली म्हणून नाही. सदा नामघोष करू, अखंड नामघोष आम्ही करतोय, हरिकथा करतोय आणि त्यामुळं आमचं चित्त संतुष्ट सततम. भक्ताची जी अनेक लक्षणं आहे त्यामध्ये हे लक्षण आहे की चित्त अखंड संतुष्ट आहे. तर अशा प्रकारचे नामचिंतनाचाही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अतिरेक आहे. म्हणून गोड अशा प्रकारचा उत्सव आहे आणि त्याचे आज सांगत आहे. काल्याच्या कीर्तनाने सांगत असते आणि काल्याच्या कीर्तनामध्ये प्राधान्यत्वाने गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, त्याचं वर्णन करावं लागतं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं, काही मीडियावाले गोकुळामध्ये गेले. कारण आता अलीकडे जिकडं तिकडं गोकुळाची चर्चा चालू होती, तेव्हा प्रत्यक्ष अशा प्रकारचं तिथं जाऊन तिथलं वार्तांकन करून समाजापर्यंत पोहोचवावं म्हणून काही मीडियावाले गेले तिथं. त्या कालामध्ये भगवान गोपाळांना घेऊन, गाई घेऊन, गोकुळाच्या आसपास जी वनं होती त्या वनामध्ये गाई चारत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलं, त्यांची नजर वेगळीच राहते, प्रत्येकाची नजर वेगळी राहते. मीडियावाल्याच्या लक्षात आलं की हे गोपाळ, गोकुळातली जी पोरं आहेत, कृष्णाच्या समवयस्क, त्याच्यापेक्षा थोडी वयाने मोठी असणारी, त्याच्यापेक्षा वयाने थोडी लहान असणारी, ही सगळीच्या सगळी जसं त्या मोहळाच्या माशा कांद्याला चिकटून असतात, तशी ही पोरं कृष्णाला काय आहे, चिकटून आहे, लपगून भक्त आहे. ते त्यांनाच भक्त म्हणतात की जे देवापासून कधीच विभक्त होत नाहीत. भक्त त्यांनाच म्हणतात देवापासून जी कधीही विभक्त अशा प्रकारची. विभक्त झाला की तो अभक्त झाला, भक्त नाही राहिला. अखंड देवाजवळ असतात. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा. सोडतच नाहीत कृष्णाला, सोडतच नाहीत. झोपेतून उठले रे उठले की कृष्णाजवळ, झोपायलाच फक्त घरी. घरी झोपत असले तरी स्वप्नात कृष्ण असायचा आणि झोपेमध्ये सुद्धा कृष्णाचं चिंतन, ध्यान चालू. अशा प्रकारचं करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आश्चर्य वाटलं त्याला. त्याला वाटलं आपण तर सतत पैशाच्याच संगतीत राहतो. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, पैसा आपल्या समोर असतो आणि हे पोरं कृष्णाच्या संगतीत राहतात. म्हणून त्यांनी गोपाळाची मुलाखत द्यायचं ठरवलं आणि असा एकटा गोपाळ पाहून त्याला घेरलेलं आहे आणि प्रश्नाची सरबत्ती त्याच्यावर केली. का रे बाबा, तू कृष्णाच्या संगतीत राहतो? हो म्हटले, कृष्णाचा सौंगडी आहे, सखा आहे, मित्र आहे, भक्त आहे. आमचं सर्वस्व कृष्ण आहे. भक्ताचा सर्वस्व काय असतो? देव असतो. त्याची आई देव असतो, त्याचा बाप देव असतो, त्याचा भाऊ देव असतो, त्याचा चुलता देव असतो, त्याचा मित्र देव असतो. नाही का? विठ्ठल बाप माये चुलता
विठ्ठल भगिनी आणि कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, सर्वस्व आमचा कृष्ण आहे. ठीक आहे, हे तर आम्ही पाहतोच आहे. पण मला हे सांग की एवढे तुम्ही कृष्णाला का चिकटले? असं काय आहे कृष्णाजवळ, काय करतोय तो तुमच्याकरता की तुम्ही ज्यांनी प्रत्यक्ष जन्म दिला त्या आई बापाला सोडलो आणि कृष्णाला जाऊन पकडलेलं आहे? कसा आहे कृष्ण, काय आहे स्वभाव त्याचा, काय करतो तो तुमच्याकरता, का त्याच्याजवळ तुम्ही जाता, काय भाव आहे त्याच्याविषयी तुमचा? तेव्हा कृष्ण कसा आहे या प्रश्नाचं उत्तर तो पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये देतो. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलेलं आहे कृष्ण कसा आहे, तर त्या गोपाळाने अगदी निसंदिग्धपणे क्षणाचाही विलंब न लावता कृष्णाविषयीचा आपला भाव व्यक्त केलेला आहे. बहु भला कान्हो बळी. कान्हा, कान्हाविषयी विचारताय तुम्ही? हो हो म्हटले, कान्हाविषयी विचारतोय. कसा आहे तो? त्याला काय, फारच चांगला आहे. कृष्ण कसा आहे? नुसता चांगला नाही, फारच चांगला आहे. बहु भला. भला या शब्दाचा अर्थ चांगला, अत्यंत उत्कृष्ट, आणि त्याला बहुविशेषण दिलेलं आहे. कृष्ण फारच चांगला आहे. विठ्ठल विठ्ठल. मुलाखत घेणारे त्याच्यात त्या याच्यामध्ये चांगलेच दक्ष असतात, दर्द असतात, रंगलेले असतात, मुरलेले असतात, नाही का. समोरच्या माणसाला कसं बोलतं करायचं. महाराज कितीही ठरवलं आपण की बोलायचं नाही यांच्यासंग, तरी ते बोलतं केल्याशिवाय राहत नाही. त्याला हे सुद्धा रंगलेले असावे लागतात, नाही बोलायचं तर नाहीच बोलायचं. त्यांनी विचारलं कृष्ण कसा आहे, त्यांनी सांगितलं फार चांगला आहे. कृष्णाच्या बाबतीत फार चांगला आहे. तू कृष्णाला फार चांगला आहे असं म्हणतो, त्याचं कारण? तो म्हटलं जेवढी कारणं असतात चांगलेपणाची, ती सगळीच कारणं त्याच्या ठिकाणी आहेत. जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला व कुठल्याही वस्तूला चांगलं अशा प्रकारचं जे म्हटलं जातं, ते चांगलं म्हणण्याची जी जी कारणं आहेत ती सगळी याच्या ठिकाणी आहेत. तुला कोणत्या दृष्टीनं जाणून घ्यायचंय, नाही का. एखाद्या व्यक्तीला आपण चांगलं म्हणतो, साधारणतः 3 कारणं असतात. कारणत्वावच्छेदकाने चांगलं म्हटलं जातं, स्वरूपत्वावच्छेदकाने चांगलं म्हटलं जातं, आणि कार्यत्वावच्छेदकाने चांगलं म्हटलं जातं. कुठल्याही वस्तूला जे श्रेष्ठपण, चांगलेपण, मोठेपण येत असतं, त्याची ही 3 कारणं आहेत. कारणत्वावच्छेद, स्वरूपत्व आणि कार्यत्व. त्यामध्ये कार्यत्वावच्छेदक हे जास्त श्रेष्ठ आहे.
स्वरूपत्वावच्छेदक 2 नंबरला आहे आणि कारणत्वावच्छेदक हे 3 नंबरला आहे. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण का चांगला आहे हे तिन्ही कारण विचारायला गेलं तर मग आपलं काल्याचं कीर्तनच झालं समजायचं. त्याच्यामुळं तिन्हीचा विचार न करता शेवट जे महत्वाचं आहे कार्यत्व अवच्छेदक. कार्यत्वावच्छेदक. कार्यावरून माणसं ठरवतात तो व्यक्ती कसा आहे ते. आश्चर्य वाटेल आपल्याला, आश्चर्य वाटेल आपल्याला की पोलीस स्टेशनमध्ये, प्रसार माध्यमामध्ये एखाद्या व्यक्तीची जी प्रतिमा असते ते डॉन म्हणून असते, समाजकंटक म्हणून असते, समाजघातक म्हणून असते. म्हणून त्याच्यावर केसेस अशा प्रकारचे असतात. त्याला तुरुंगात टाकलेलं असतं आणि तुरुंगातून तो त्यांनी निवडणुकीला अर्ज भरला. असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि ती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत की तो काय होतो, निवडून येतो. म्हणजे तो तुरुंगात असला तरी लोक त्याला निवडून देतात. आता डॉन म्हणून प्रसिद्ध आहे, समाजकंटक आहे आणि लोक त्याला मतं कशी काय देतात. तो भीतीमुळं म्हणावं तर तो नाहीच आहे ना बाहेर, तुरुंगात आहे. तो तुरुंगात असल्यानंतर काय भीती आहे नाही महाराज. तर त्या लोकाची तो कामं करतो, पर्सनल कामं करतो. हे तर मानावंच लागतं की कठीण प्रसंगाला शासन नाही, ही माणसंच धावून येऊ शकतात. विठ्ठल 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 विठ्ठल. शासन पंचनामा करायला येतं. पोलिस येतात नाही असं नाही, पण मग एखादी घटना झाली, त्याला मारलं गेलं, मग कशामुळं मारलं, कोणी मारलं, काय मारलं, त्याचा पंचनामा करला, चौकशा करल्या. तर पर्सनल आपल्या कामामध्ये किती पडतो याच्यावर लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयीची धारणा असते. आता गणशास्त्र सांगतं पती परमेश्वर आहे, सांगत नाही कसं सांगत. तुकाराम महाराज म्हणतात स्वामी काजू गुरुभक्ती पितृवचन सेवा पती ह्याची विष्णूची महापूजा. तुकाराम महाराज सांगतात. पण रोज जर तो असा वाकडा तिकडं फिरत येत असला आणि बडवीत असला, असा अख्खा रोड धरून येत असला आणि घरी येऊन जर बडवीत असला तर ते माऊली त्याला कसा परमेश्वर मानणार हो. तिच्या करता तो यमच आहे ना. कशी काय परमेश्वर मानणार आहे. मग पतीला चांगला तेव्हाच मानलं जातं की बा तो नाही विनाकारण त्रास देत, आपली सगळी काळजी घेतो. त्याहीपेक्षा फारच चांगला त्या पतीला मानलं जातं जो लुगडे धुतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती आहे, लोकच सांगतात आणि मला दुसरं काय माहिती आहे. जर खरंच प्रामाणिकपणे पत्नीची सेवा एखादा करत असेल, तिला भांड्याला घासू लागत असेल, स्वयंपाक करू लागत असेल, कपडे धुवू लागत असेल, तर अशा पतीविषयी त्या पत्नीची काय धारणा असते. माझा नवरा फार चांगला आहे, फारच चांगला आहे, फारच चांगला आहे, कारण ते माझं काम. तसंच तो गोपाळे देव फार चांगला आहे, बहु भला कानाबळी का भला आहे हे सांगत असताना प्रथम चरणात त्या गोपाळाने सांगितलेलं आहे, वळत्या गाई धावे घरा, वळत्या गाई धावे
आमच्या गायी वळण्याकरता स्वतः तो धावतो. नेत्याचं तसं नाही महाराज. नेत्याच्या गायी वळण्याकरता बाकीच्याला धावावं लागतं, कार्यकर्त्याला. आज जे कोणी नेते आहेत, मग ते राजकारणातले असो, परमार्थातले असो, एखाद्या संस्थेतले असो, कारखान्यातले असो, कुठलेही असो, तर त्या नेत्याच्या गायी वळण्याकरता बाकीच्याला म्हणजे त्याचे पोरं सांभाळावे लागतात. कारखान्याचा चेअरमन असला तर त्याच्या केळीला पाणी देणाऱ्याचा पगार कुठून जातो पहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पानपट्टीचं दुकान एखाद्याने टाकलं तर प्रत्येक वर्षी गुंठा खरेदी करतो. कशाचं दुकान टाकलंय? पानपट्टीचं. आणि करोडो रुपये खर्च करून कारखाने उभे केलेले आहेत. ते दिवाळं निघालं त्यांचं, मुडीत निघालेले आहेत आज सहकार क्षेत्रामध्ये. कशामुळं? वळत्या गायी धावे घरा. जर या महात्म्याने तिथं चहाही घेतला नसता, घरून चहा घेऊन तिथं गेले असते, तर कारखान्याची ही परिस्थिती झाली असती. ज्या कारखान्यावर हजारो कुटुंब महाराज उदरनिर्वाह करतात, आज त्यांची परिस्थिती काय झाली. म्हणजे एरवी अशी परिस्थिती आहे की नेत्याच्या गायी दुसऱ्याला वळाव्या लागतात. आणि तो गोपाळ सांगतो, आमचा नेता असा आहे की आमच्या गायी वळत्या धावे. गायी वळायला धावतो. आमच्या गायी वळायला तो धावतोय, आमच्या गायी तो वळतोय. आणि हा या देवाचा अत्यंत महत्वाचा, भक्ताला आपल्याकडे खेचणारा असा गुण आहे महाराज. तुम्ही म्हणणार आहे मला काहीच नाही ना, माझा काय फायदा त्याचा? त्या गोपाळाच्या धावत असेल, आम्हाला कुठं गाई आहे? तुम्हालाही गाई आहे, तुम्हालाही गाई आहे. आणि सांगू, गायीमुळंच तुम्ही परेशान आहे. तुम्हाला जे नेहमी खाली पाहावं लागतं, जे दुःख भोगावं लागतं, त्याला कारण काय आहे? तुमच्या गायी. वा, नारायणे, आम्ही इंद्रियाची दिने केलो. इंद्रियानी दीन अशा प्रकारचं बनवलंय महाराज. आपल्याला दीन बनवलंय. केवढं मोठं घर असतं, करोडो रुपये खर्च करून केलं, करोडो रुपयाची गाडी दारात असते. कपड्याचा तर प्रश्नच नाही. एवढे कपडे असतात की शेवट लाकडं नाही वापरली, नुसते कपडे वापरले त्याचे तरी काम होईल. एवढं सगळं अनुकूल असतं महाराज. जेवायला बसतं, ताट चांगलं, म्हणजे अंधारात सुद्धा चमकतो असं सगळं चांगलं. नेमकी त्याला न आवडणारी भाजी किंवा आवडणारी भाजी असली तरी मीठ टाकलेलं नाही असं वाढावं. काही कशाला केली भाजी? मीठ नाही टाकलेलं. डॉक्टरनी सांगितलेलं असतं की हे पहा, यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे, यांना कमी मीठ खाऊ घाला. आणि वरून तर देऊच नका.
ते मागत मीठ आणि बाई काय मीठ देत नाही. ह्या पा डॉक्टरनी मरू दे त्या डॉक्टरला. आता तू मीठ खाल्ल्यावर तो कसं काय मरल? तू मरशील ना. डॉक्टर काय ह्याला मरल? त्याची तर आमदानी वाढल. बाई म्हणते मी नाही देणार तुम्हाला मीठ. जाय मग मी नाही जेवत. दिलं ताट पसरून आणि बाजूला बसतो. सदा समाधान. करोडो रुपयाचा बंगला आहे हा. हे जिथं घडतंय तर तो बंगला करोडो रुपये खर्चून बांधलेला राहतो. आणि विचार असं राहते काय झालं काय नाही. त्याच्या शरीराकरता मीठ घातक आहे की नाही. म्हणूनच डॉक्टरने सांगितलं याला मीठ खाऊ घाला. कारल्याची भाजी पोषक आहे त्याला. मग काय अडचण आहे का? कायची अडचण का? जीभ सांगते 4 दिवस का जगणं होत नाही पण चांगलं जगायचं. मरायचं तर राहायचं एक दिवशी. त्याच्याकरता हे असलं खाऊ नये. नाही चालणार नाही. अरे घे. नाही चालणारच नाही महाराज. एवढी एवढी टवळी. सगळ्या जिभेवर बी महाराज हे नसतं रसाला जाणण्याचं इंद्रिय. फक्त शेंड्यावर राहतो. पण तेवढाच शेंडा याला किती दीन अशा प्रकारचा बनव. इंद्रियाची दिनी. सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय आहे मन. लयच विचित्र आहे महाराज. लयच विचित्र आहे. जगाला बेजार केलंय त्यांनी. जगाला ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं असं म्हणतात. अशा प्रकारची मनासह ही 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11 इंद्रिय प्रत्येकाला आहेत. आणि त्याची वळती होत नाही म्हणून संसारामध्ये आम्ही दुःखी आहोत. काय कारण आहे दुःखाचं? जर सूक्ष्म निरीक्षण केलं, अंतरंगातलं पाहिलं. वरवरचं आहे पोरीला जावई सांभाळीत नाही, नामकं होत नाही, तमकं होत नाही. महाराज ज्याला पुरीच नाही ते बी दुःखीच आहे. याच्या पुरीला जावई सांभाळत नसेल पण ज्याला पुरीच नाही ते सुद्धा काय आहे? दुःखी आहे. याला पैसा नाही म्हणून दुःख असेल पण ज्याला पैसा कुठं ठेवावा ही पंचायत आहे तोही दुःखी आहे ना. तर दुःखाची जी महत्वाची कारण आहेत अंतरंग त्याच्यापैकी इंद्रिय ताब्यात नसणं. बंधुरात्मात मनस्तस्य एनात्मैवात्मनाजितः. हां पुढं अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. ही इंद्रियच महाराज आपल्याला शत्रू बनवतात. इंद्रिय या गायी आहेत. आणि जर आपण भगवंताच्या जवळ गेलो, भगवंताची भक्ती केली तर हा परमात्मा आपल्या गायी वळतो. तो कसं काय आपल्या गायी वळतो? तो कसं काय आपल्या गायी वळतो? तर तो आपल्या घरात येतो. घरात येतो मग काय होतं? जर घरात तो आला, कृष्ण शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, म्हणजे कृष्ण शब्दाचा पर्यायी शब्द हा आहे नित्यानंद. कृष्ण म्हणजे काय? नित्यानंद. पांडुरंग. आणि पांडुरंग म्हणजे आनंदाद्वय नित्य निरामय. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय आहे? नुसता कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलेला पांडुरंग नाही. ते त्याचं बाह्य अशा प्रकारचं व्यक्त स्वरूप आहे. त्याचं मूळ स्वरूप आहे निर्दोष आनंद, अविनाशी आनंद आणि अद्वय स्वरूप आनंद. ते हे समचरण साजिरे विटेवर नित्यानंद आहे. आणि अशा प्रकारचा आनंद जर घरात प्रगट झाला, म्हणजे अंतःकरणामध्ये प्रगट झाला, तर इंद्रिय आणि मन बाहेरच येत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी असा तो गायी वळतो. आमच्या सुद्धा असं वळत्या गायी धावे अमुच्या करीर झरा. आणि
आमच्या प्रारब्धामध्ये जर अनेक जन्म घ्यायचे असतील, जन्म म्हणजे दुःखाची खाण आहे, तर ते जन्म हा स्वतः घेतो, आमचे स्वतः घेतो. 10 गर्भवास नाही का, सोशी वनमाळी अमुच्या करियर झारा, वळत्या गायी धावे घरा, अमुच्या करियर झाला. आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या चरणाच्या प्रथमा चरणा सांगत महाराज, ईश्वर आहे तो. जगाची सत्ता त्याच्या हातात आहे. जगाचं पालन करण्याची जबाबदारी आहे त्याच्यावर. एवढा मोठा असताना सुद्धा नुसतं नाव घेतलं आम्ही कृष्णा, का दुसऱ्या क्षणाला तो काय होतोय, समोर उभा राहतो. दुसऱ्याच क्षणाला कोठे न त्याचे पाहता उडी घाली अवचिता, मोहे धावे घाली पाना, मोहे धावे घाली पाना, पंढरी राणा नाम घेता मोहे धावे. नुसतं त्याचं नाव घेतलं, काय लागत नाही, म्हणजे बॅगा भरून नाही द्यावं लागत. सगळ्याला नाही लक्षात यायचं हे, पण ठराविक लोकांना लक्षात येतं. आणि महाराज असं आहे, जर एखाद्या याच्यात खरंच सापडला तो माला मुद्दे असं लगेच पक्षातून काढून टाकतात. मग कोण नाही येत, आमचा काय संबंध नाही त्याच्याशी. देवाचं तसं नाही महाराज, देवाचं तसं नाही. म्हणून बाकीच्याला सगळं पाठ करावे आणि देवाकडं तोंड करावं. ज्या वेळेला खास गरज आहे आपल्याला, अत्यंत कठीण प्रसंग आपल्या समोर येतो, त्यावेळेला सगळे मागं सरकतात. सगळे धनानि भूमौ पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशानी. ज्या वेळेला तो यम हलगटावर बसून हातामध्ये पाश घेऊन येतो आणि टाकतो त्याला शरीरातून बाहेर खेचण्याकरता, मेलं म्हणजे संपत नाही, सावधान.
मरण या शब्दाचा अर्थ या शरीरातून आपण बाहेर जाणं. सांप्रत मरण शब्दाचा अर्थ काय आहे? या शरीरातून आपण बाहेर निघणं. शरीर आपण नाही. लय फोटो काढीत नका जाऊ, हसण्याकरता नाही सांगत. शरीरात आपण आहोत, शरीर आपण नाहीये. शरीर ही आपली खोळ आहे, खोळ. आणि जीर्ण झाल्यानंतर एक ना एक दिवस नाही कोरोना झाला तरी सोडावी लागते. विठ्ठल विठ्ठल अंतवंत इमे देहा. म्हणून मेला कोणी म्हणजे रडू नये. जिवंत असताना जे परमार्थ करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत, त्यांच्याकरता रडा, जर खरं तुमचं प्रेम असेल त्याच्यावर तर. कारण हा आयुष्याचं वाटोळं करू राहिला आहे. देव दुर्लभ अशा प्रकारचा मानव देह याला मिळाला आणि हा आरामखोर त्या आयुष्याचं आपल्या कल्याणाकरता आयुष्याचा विनियोग न करता नुसता संसार करतोय. हाय पैसा, हाय सत्ता म्हणून जर नुसता विषयाच्या मागे कुत्र्यासारखा फिरत असेल तर त्याच्याकरता रडा. जिवंत माणसाकरता रडा. कारण तो खरा आत्मघातकी आहे, आत्महत्यार आहे. शरीर सुटलं नैसर्गिक आहे, ते सोडावंच लागतं. त्याच्यात काय विशेष आहे? तेव्हा शरीर सोडण्याचा प्रसंग ज्या वेळेला येतो तो उभा राहतो पुढं. ज्याला न्यायला आलेला असतो त्याला तो दिसतो. असे अनेक प्रसंग आहे, त्यांनी ते सांगितलं सुद्धा आहे. ते मला बोलवतात, ते पुढे आलेले दिसतात, दुसऱ्याला नाही. ज्याला न्यायचं आहे त्याला दिसतात. आणि तो पाहिला की हा घाबरतो. आणि मग त्याला वाटतं की आपले पोरं पहिलवान आहेत, बँकेमध्ये फिक्स आहे, पाहुणा आमदार आहे. बरंच कुणीच कामाला येत नाही तिथं, कुणीच. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील. त्या ठिकाणी जर कोण कामाला येत असेल तर हा कामाला येतो. म्हणून एका चक्रपाणी वाचून तुला कोणी सोडविना. अंतकाळीचा सोयरा म्हणतात देवाला त्याच्याकरता. कोणी नाही येत मरच तिथं. आणि कधी कल्पना केली की त्या वेळेला आपल्यावर काय बेतत असेल? 4-8 दिवस, महिन्या 2 महिन्याकरता घर हे सगळं सोडून जायचं असेल तर कसं होतं माणसाला? उगा आता मोबाईल आहे म्हणून काही वाटत नाही, कारण मोबाईलात सगळंच राहतं. लय दिंडीला पंढरपूरला गर्दी आहे. जर असा नियम करायला पाहिजे शासनाने. ते 2 डोस नाही, मोबाईल ज्याच्याजवळ आहे त्याला पंढरपूरात प्रवेश नाही. दिंडीवाल्याने सुद्धा हा नियम करायला पाहिजे. मग त्याचं भजनाकडे लक्ष राहतं. नाही यायचं भजन आणि कायचं काय, सगळा संसार बरोबरच राहतो. कुठं मध्ये बसलं का लगेच ते फोन लावतो, अरे उसाला पाणी दिलं का? कायला जातो तिकडं तू? पालथा पडणं घरीच. विठ्ठल विठ्ठल नरी कवरला श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा नुसतं नाव घेतलं, नाव उभा राहतो मरेस. पांडवांच्या जीवनातला प्रसंग आहे, अनेक प्रसंग आहे, पण या सिद्धांतावर प्रकाश टाकणारा तो दृष्टांत आहे. वनामध्ये आहेत. वनात त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेकरता सूर्याच्या कृपेनं त्यांना एक थाळी प्राप्त आहे. सूर्योदय झाल्यानंतर त्या थाळीची पूजा केली तर ती थाळी वाटेल तेवढं अन्न देते. मग 1000ची पंगत असेल, 10,000ची असेल, 50,000ची असेल, काही अडचण नाही.
पण संध्याकाळी सूर्यास्तानंतर द्रौपदीनं जेवून ती थाळी धुवून ठेवली की मग सकाळपर्यंत काही निघत नसे. कशाची आवश्यकताही नव्हती. संध्याकाळी जेवल्यानंतर रात्रीचं काही गरज आहे. दुर्योधन अत्यंत मुत्सद्दी महाराज, अत्यंत मुत्सद्दी. बहुतेक अलीकडे राजकारणी लोकांनी त्याला गुरु केलेलं आहे. फार स्पष्टीकरण नाही करणार मी, कारण आपलं कीर्तन आहे, ती काही सभा नाही. युद्धामध्ये पांडवाला जिंकणं कठीण आहे हे त्याला पहिल्यापासूनच माहीत होतं. त्याच्यामुळं युद्धाशिवाय पांडव कसे मरतील याचा उपाय ते सोचत होता. आणि तेवढे दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आले चातुर्मासाच्या निमित्ताने. शकुनीने सांगितलं, दुर्या संधी, इच्छा नसली तरी पळ पुढं पुढं आणि म्हाताऱ्याची अशी सेवा कर, म्हातारं प्रसन्न झालं पाहिजे. महाराज अशी काही सेवा केली 2 महिने, कसलीच कमी पडू नाही दिली. संतुष्ट झाले दुर्वास ऋषी. आणि मग ऋषी लोकांचं काय, शापादपी शरादपी. दुर्योधना तुझ्या सेवेनं मी अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत प्रसन्न आहे. बोल काय हवंय तुला. महाराज त्यांनी जर मुक्ती मागितली असती तर दुर्वासांनी त्याला तात्काळ मुक्त केलं असतं. तात्काळ मल नाही गेला, विक्षेप नाही गेला तरी. याने आपल्या तपश्चर्याने त्याचा मल विक्षेप घालवला असता आणि त्याला मुक्त केलं असतं. तेवढी त्यांची काय होती, शक्ती अशा प्रकारची होती. पण आतलं पाप अशा चांगल्या कर्माकडे कसं काय प्रवृत्त होईल, कसं काय प्रवृत्त होईल. तुम्हाला काय असं वाटतं काय, अन्नदान करायला काय सांगलीच्याच लोकांकडे पैसे आहे काय, दुसरीकडे काही पैसा नाही असं थोडंच आहे. पण आपलं धन, आपलं वय, आपलं बल, आपली कला सत्कर्मामध्ये व्यतीत होण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं महाराज. जर पाप असेल तर ते पाप त्याला तशी बुद्धीच नाही होऊ देत. दुर्वास ऋषी प्रसन्न झालेले, सेवा करून प्रसन्न केले त्यांना. तद्विद्धी प्रणिपतेन परिप्रश्नेन सेवया. काय मागितलं माहिती आहे त्याने, स्वतःच्या चांगल्याकरता, स्वतःच्या संबंधी कुटुंबाच्या चांगल्याकरता त्याने नाही मागणी केली, दुसऱ्याच्या वाटोळं होण्याकरता मागणी केली. त्यांनी सांगितलं, ऋषी महाराज आमचे बांधव, त्यांच्याकडूनही तुमची सेवा घडावी ही माझी इच्छा आहे. ऋषीला वाटलं किती प्रेम आहे पांडवावर या दुर्योधनाचं, किती प्रेम आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की रात्री 12 वाजता जाऊन तुम्ही त्यांना जेवण मागा. ज्याला शक्य आहे त्याने दुसऱ्याचं खाऊ नये महाराज. खाल्लं का माणूस मिंदा होतो. मग चांगले चांगले माणसं मिंदे होतात तर सामान्य माणसं होईल याच्यात काय विशेष आहे. 2 महिने 4 महिने खाल्लेलं आणि आता नाही कुठं म्हणता येतं. बरं आहे बा, उत्तर रात्री 12च्या नंतर जा. गेलो म्हातारं तिथं 12:30-1 वाजता. धर्मराजा गडबडीनं जागे झालेले आहेत. झोपडीतून बाहेर येऊन पाहतात तर दुर्वास ऋषी आणि बरोबर दावरा. एकटे नाही ना, चेल्याचा सगळा समुदाय बरोबर. साष्टांग दंडवत घातला. धन्याजी दिन झाले. संतांचे दर्शन, आनंद झाला. विश्रांतीची व्यवस्था करू. विश्रांती आग पडली, झोप कशी येणार. पहिली जेवायची व्यवस्था कर, नंतर विश्रांतीचा. मेरे धर्मराजाच्या पायाखालची माती सरकली. थाळी धुवून ठेवलेली आहे. थाळी सगळं देत असल्यामुळं साठवून ठेवायचं काही काम नव्हतं. साठवून नाही ठेवलेलं.
बहुतेक तेव्हापासून मग हे कोठार अन्नधान्य साठवायला पाहिजे अशी लोकांना प्रेरणा मिळाली. महाराज काहीच नाही त्यांच्याजवळ. आणि समोर कोण उभं आहे? दुर्वास आहे. तिथं कारण नाही चालत. त्याने सांगितलं ते झालंच पाहिजे, बाकीचं काहीच नाही. ठीक आहे महाराज, आपण गंगेवर जाऊन स्नान वगैरे करून या, तोपर्यंत व्यवस्था करतो. आताचं मरण 1 तासावर पुढं ढकललेलं आहे. त्यांना गंगेवर पाठवलेलं. आता यांना नाही कुठं म्हणता येतं, ऋषी आहे ना. खायचं तर आंघोळ केल्याशिवाय कसं खाता येईल? एक तर मुळात रात्री खायलाच नाही पाहिजे. आपण तर ठीक आहे, पण दिवसभर उपासात झाल्यामुळं दिवसात मिळालं नाही खायला, मग काय रात्री काय हरकत, पण आंघोळ तर करावं लागेल ना. हे गेले आंघोळीला. द्रौपदीला उठवलेले धर्माने सांगितलं, द्रौपदी संपलंय सगळं. दुर्योधनाने अस्त्र फेकलंय, अस्त्र आपल्यावर. या अस्त्राचं नाव आहे दुर्वासा अस्त्र. तोड नाही आहे त्याला. काय करायचं? काय झालं म्हणे? जेवायला मागतायत. काय काळजी करता म्हणे तुम्ही? काय नका काळजी करू, उठवा बाकीच्याला. जेवायला बनवण्याचं काम माझं आहे, तुम्ही काय विनाकारण चिंता करता? त्यांना पाठवलं. आणि महाराज द्रौपदीने हाक मारलेली आहे, कृष्णा. दुसऱ्या क्षणाला भगवान उभे राहिलेले आहेत. द्रौपदी, का बोलवलंस? आतापर्यंत कामच चालू होती, आता थोडी उसंत मिळाली, जेवायला बसलो तर तुझी हाक आली, तसंच ताट बाजूला सारावं लागलं आणि इकडं आलेलो आहे. काय काम असेल ते सांग, पण नंतर सांग, पहिलं दे खायला. काय खाल्लं वगैरे आपल्याला हे सगळ्याला माहिती आहे. मला दृष्टांत एवढ्याकरता सांगायचं आहे. नाव घेता तो जवळ ये. महाराज त्याचं नाव घेतलं, फक्त ते नाव इथून नाही निघायला पाहिजे. बेंबीपासून निघायला पाहिजे. आणि बेंबीपर्यंत जाण्याकरता ते इथून असं खाली घसरत गेलं पाहिजे. त्याच्याकरता रोज जप करावा लागत हो. काहीच नाही केलं मग आयत्या टायमाला नुसतं देवाचं नाव घेतल्यावर रिकाम आहे काय तो? त्यांनी नाव घेतल्याबरोबर यावं अशा प्रकारचं संबंध आपल्याला निर्माण करावे लागतात. पण जर भक्त आपण झालो तर नाव घेत तो जवळी. नाव घेतल्याबरोबर तो जवळ उभा राहतो. आणि मग जवळ उभा राहून करतो काय? सर्व काम करीण सांगता भक्त समागमे भक्त समागमे स्वभावे हरे काम करीण सांगता. सगळी कामं करतो महाराज, सगळी कामं, कठीण असोत, सोपी असोत, उच्च प्रकारचे असोत, कमी दर्जाचे. खरं तर महाराज काम हे कुठलंच कमी दर्जाचं नसतं. कोणतंच काम कमी का? केव्हापासून आपल्या या भारतवासियांच्या डोक्यामध्ये हे घुसलंय काय माहिती की हे श्रेष्ठ काम आहे आणि हे कनिष्ठ काम आहे. त्याच्याही पुढं गेले. मला माझं लय सुधारलेले हे कामच नको आहे लोकांना. कामच नको आहे. लोकांची अपेक्षा आहे की हरामाचं मिळालं पाहिजे. कष्ट न करता ज्याला मिळतं लोक त्याला भाग्यवान समजतात. दलिंदर आहे वास्तविक तो दलिंदर. कष्टाशिवाय कोणाचं घेऊ नका, कष्टाशिवाय कोणाचं घेऊ नये. भगवंताने आपल्याला हात पाय कष्ट करण्याचे सगळे अवयव दिलेले आहेत. कष्ट करून कष्टाचं मिळवण्यामध्ये जो आनंद आहे तो हरामाचं मिळण्यात नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान सांगतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ज्या देशामध्ये ही गीता निर्माण झालेली आहे त्याच देशातल्या लोकांची आज परिस्थिती इतकी का खालावलेली आहे, नीच पातळीला गेलेली आहे. कोण याला कारणीभूत आहे? एखाद्याने त्याच्यावर PhD करावी संशोधन करून. अन्यथा कर्म कुठलंच अशा प्रकारचं कनिष्ठ नसतं, श्रेष्ठ. मग झाडून काढायचं जरी कर्म असलं
श्रेष्ठ आहे. आज सांगते शासन, हात धुवा, हात धुवा. मरू दे की आता, काय हरकत आहे. हात न धुण्याचे संस्कार तर तुम्हीच लावलेत ना लोकांना. विठ्ठल 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 हात धुणं म्हणजे काय, झाडणं नाही. हात धुणं या शब्दाचा अर्थ काय आहे? हातावर बसलेली मळ ती झाडणं म्हणजेच हात धुणे. मग हात धुणं असलं काय, अंगण झाडलं असलं काय, गाव झाडणं असलं काय, सगळा परिसर झाडणं असलं काय. कनिष्ठ कोणी सांगितलंय? कलेक्टरपेक्षा श्रेष्ठ काम आहे ते. हरामखोर चातुर्वर्ण्य संस्थेला दोष देतात आणि कलेक्टरला पगार किती आहे, झाडणारला पगार किती आहे? दोन्ही शासनाचे नोकर आहेत. हा भेद नाही का? ही वर्ण्य संस्था नाही का? प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी. ऐका, ज्याने चातुर्वर्ण्य संस्था स्थापन केलेली आहे त्यांचं काय आहे? ज्ञानोबा म्हणतात, ब्राह्मण शतकर्मे करी, शूद्रतया ते नमस्कारी, दोहोशी सरोभरी घडेल याग. पगार दोघांचा सारखा आहे, पगार दोघांचा सारखा आहे. ऐका, तुकोबरेने काय सांगितलेलं आहे? एखादा ग्रंथाचं अध्ययन करतोय, अभंगाचा समन्वय करतोय, अभ्यास करून त्या अभंगावर चिंतन मांडतोय, कीर्तन सांगतोय. मी अभ्यास करून म्हणलंय, हा पांचट कीर्तन करतोय असं नाही म्हणलं. पांचट बोलणारे कीर्तनच नाही आहे ते. त्याचं नाव कीर्तन असलं लोकच चुका करतात ते. अर्थात कीर्तनकाराचा दोष नाही आहे. तुम्ही कीर्तनाची लेवल खाली ढासळलेली आहे. कारण तुम्ही आयोजन करतात, तुम्ही सांगायला पाहिजे कीर्तनकाराला, आम्हाला संतांचे विचार आम्हाला सांगा, जावयाचे विचार नका सांगू. तुम्हालाच हसवणारे कीर्तनकार लागतात ना. ते कीर्तन आहे का? कोरोना निर्माण होण्याकरता जे जे कारणीभूत आहे त्याच्यात कीर्तनकार किती कारणीभूत आहेत, कीर्तन ठरवणारे सप्ते करणारे किती कारणीभूत आहे, हाही स्वतंत्र विचार आहे. हा विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. अभ्यास करून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एखादा कीर्तन सांगत असेल तर त्याला कीर्तनाचं जे फल आहे तेच सप्ताहाला येणाऱ्याला भाकरी करत असलेल्या माऊलीला फल आहे. कारण ती जी भाकरी थापते ती देवाची सेवा हा उद्देश ठेवून थापते. देवाची सेवा म्हणून जर ती भाकरी करत असेल तर कीर्तनकारालाही देवाची सेवा म्हणून करत असेल तर अन्यथा त्याला काय फल आहे हे आता इथं नाही सांगत मी. देवाची सेवा म्हणून जर तो कथा सांगत असेल तर त्यानेही देवाची सेवा केलेली आहे, त्याला जे फल आहे ते भाकरी टाकणारला फल आहे, झाडून करणारला ते फल आहे, कथेचं आयोजन करणारला तेच काय आहे फल आहे. तुकोबाराय म्हणतात, गाता एकता समानची घडे. फल सारखं आहे, फल सारखं आहे. नाही करता आलेलं पुढच्या या समाज व्यवस्था करणाऱ्यांना ते किती फरक आहे महाराज, किती फरक आहे, किती फरक आहे. एस टीचा कर्मचारी बी सरकारीच नोकर आहे, सरकारीच नोकर आहे. आणि मंत्र्याच्या हाताखालचा पेय सुद्धा सरकारच्या तिजोरीतून ज्यांना पगार देतो ते सगळे सरकारी नोकर आहेत ना. किती 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 विषमता आहे, किती विषमता आहे महाराज, भयान विषमता आहे. आणि पूर्वीच्या वैदिक संस्कृतीला विषमता म्हणून नावं ठेवतात. अकलीचे खोबरे काढावे. तेव्हा देवाचं नाव घेतलं, परमात्मा उभा राहतो. असा नावं घेता तो जवळी सगळी कामं करतो, सगळी कामं करतो, सगळी कामं करतो. मग दाईचं काम असेल जे चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं केलेलं आहे, गाडगी घडायचं काम असेल जे गोरोबा काका करता केलेलं आहे. प्रसिद्ध अशा प्रकारचे अभंग आहेत. उंच नीच काही
नेणे भगवंत. सगळ्या अडचणी सगळी विघ्न दूर करतो, कारण तो बलवान आहे. त्याच्या बलापुढं जगात कोणाचंही बल नाही. तेव्हा म्हणून बहु भला कान्हो बळी. का कृष्णाला आम्ही चांगला आहे म्हणतो, त्याचं तिसरं कारण सांगतात तिसऱ्या चरणात. गोपाळ कृष्णाविषयी आपला भाव व्यक्त करतोय, अनुभव सांगतोय. नेदी पडो उने पुरे. काय करतो कृष्ण भक्ता करता, काय करतो देव भक्ता करता? नेदी पडो उने पुरे. उने पुरे पडो नेदी. ऊन कमी, पुरं म्हणजे काहीच कमी जास्त होऊ देत नाही. कमी होऊ देत नाही, जास्त होऊ देत नाही. कमी जास्त या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ कमी. कमी पडू नेदी, कमी पडू देत नाही. बोलण्याचा प्रघात आहे. एखाद्या दुकानात गेला, ओळखीचा दुकानदार असला, काही दुकानामध्ये भाव कमी जास्त होतो, पण काही दुकानदारांनी नियमच केलेला असतो, एकच भाव, एकच भाव. काय त्याचे मूळ किंमत आणि त्याच्यावर याचा काय नफा असेल तो हे करून त्याच्यावर टाकलेला असतं. आणि मग मालकाची सक्त ताकीद असते की याच्यापेक्षा कमी जास्त करायचं नाही. केलं तर तुमच्या पगारातून त्याची भरपाई केली जाईल. अलीकडे मालक दुकानावर राहतोच नाही, दुसरेच दुकान चालवत असते. ओळखीचं आहे, गेलेलं आहे, हां बाबा या, आमचं दुकान पवित्र झालं, अमकं झालं, असं कमी शक्यतो दुकानदारांनी म्हणत जाऊ नये दुकानात आल्यावर. काय पाहिजे? धोतर पाहिजे. दाखवलं धोतर, पसंत केलं धोतर. काय किंमत आहे? छान आहे बाबा, 650 रुपये. हो 650. ही तर आपल्याला सवयच झालेली आहे. कितीही किंमत सांगितली तरी ती जास्त आहे असं मानायची आणि मग त्याच्यापेक्षा कमीमध्ये मागायचं, किती असली तरी. तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिलं आहे. महाराज एक जण हजामत करायला गेला. किती केवढ्याला का हजामध्ये? त्याने सांगितलं 1 पैसा. पूर्वी पैसा होता. ते म्हणे काय हो, अर्ध्या पैशात करा ना.
आता त्याला माहिती होतं हे गिराईक काही जास्त देणारच नाही, त्यालाही काही काम होतं. त्याला वाटलं एक तर एक, तो म्हणे अर्ध्या पैशात करा ना. आता याला वाटलं अर्धा पैसा कसं देणार आहे, बस म्हणे. हजमत केली त्याने, दे म्हणे अर्धा पैसा. आता अर्धा पैसा कसा देणार, अर्धा पैसा कसं द्यायचं. त्यानं डोकं लावलं, घरात बायकोजवळ आला, येत चल लवकर. ती म्हणे काय झालं, अरे अर्धा पैसा फुकट चालला. अर्ध्या पैशाला एक डोके म्हणजे एका पैशात किती डोक्या, 2 डोक्या. बायकोला म्हणे बस याच्या पुढं घे तुझंही भादरून, म्हणजे आपला अर्धा पैसा कामी लागेल. जाऊ द्या विनोद, सोडून द्या. विठाला विठाला हो. दाढी करता अडका गेला, घरात आला, बाईले अर्थात तुकोबरेनीच हा विनोद केलेला आहे. हां मला हे सांगायचं होतं. तर 650 रुपये नाही हो म्हटले, काही कमी जास्त करा ना. अहो कमी करता येत नाही, मालकाची आज्ञा आहे, मला माझ्या पगारातून द्यावं लागतं. नाही नाही करा, काहीतरी कमी जास्त करा. मग ठीक आहे, ए बिल पुस्तक आण रे. आणि मग त्याने 1000 रुपये केले मला त्याचे, दिली सुट्टी. 1000. आता कमी तर करता येत नाही, तुमचा आग्रह होता, तुमचं कसं काय शब्द मोडायचा. तुम्ही म्हणले कमी जास्त करा, कमी करता येत नाही म्हणून मी काय केलं, तुमच्या म्हणण्यामुळंच केलं बा जास्त. मला तर 650 लागतात. तर असा त्याचा अर्थ आहे का, एक तो कमी करा नाही तर असं नाही. कमी जास्त करा म्हणजे काय करा, कमी करा. तसं कमी जास्त होऊ देत नाही म्हणजे कमी पडू देत नाही. नेदी पडो उन्हे पुरे, काहीच कमी पडू देत नाही महाराज. तुकोबारांना हा अनुभव आहे. देवाने त्यांना काहीच कमी नाही पडू दिलं. बमला आता काहीच नव्हतं आणि काय काही कमी पडू दिलं. तुम्हाला वाटतंय नव्हतं, तुकाराम महाराज वाटतं का, तुम्हाला वाटतंय की त्यांच्या घरी बायकोला लुगडं नव्हतं नेसायला, त्यांच्या घरावर पत्रे नव्हते चांगले, त्यांच्या घरी खायला नव्हतं, हे तुम्ही बोंबलताय. तुकाराम महाराजांनी कधी तक्रार केली आहे का. उलट जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, बरे बरे झाले देवाबाईला कर्कशा, बरी हे दुर्दशा, जनामध्ये ही वृत्ती निर्माण करणारा तो आहे. आणि ही वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. किती शिकल्यानंतर ही वृत्ती मिळेल, कुठं निवडून आल्यानंतर ही वृत्ती प्राप्त होईल, किती धन मिळवल्यानंतर अशा प्रकारची वृत्ती. मला जो सुखदुःखाला वृत्ती कारणीभूत आहे, परिस्थिती नाही. जरा शहाणे व्हा. खरंच तुम्हाला सुखी व्हावा पण असं वाटत असेल तर वृत्ती बनवा, जी वृत्ती अखंड काय ठेवते, सुखी ठेवते. आणि ती ही वृत्ती आहे. बरे झाले देवा, तेव्हा नेदी पडो उन्हे पुरे, काही कमी जास्त होऊ देत नाही. बस म्हणे अवघेची बरे, सगळं काही चांगलं आहे त्याच्यामुळं, सगळं काही चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे. जे चांगलं आहे ते तर चांगलंच आहे, लोकांच्या दृष्टीने जे चांगलं नाही ते सुद्धा काय आहे, चांगलं आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळी, हे चांगलं आहे. नेदी पडो उन्हे पुरे म्हणे अवघेची बरे. आता तुझं काय मत आहे त्याच्याविषयी. माझं मला तर असं वाटतं की कृष्ण जो आमच्या चित्तात बसलेला आहे तो चित्तातून कधीच निघून जाऊ नये. तो
तुम्ही लोक नाराज का बरं आहे? नाही म्हणजे पुंडलिक वरदे काही नाही म्हणले, मला ऐकू आलं नाही का? नाही मला तर नाही ऐकू आलं, म्हणा बरं. पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग. तुमचा नाही आवाज निघाला? वा, म्हणजे निवडणुकीत तुम्हाला 50% आरक्षण पाहिजे. आणि पुंडलिकवर ज्यांनी दिलेलं आहे ते नाही आवडत तुम्हाला. तुकोबा आहे, तुमचं नाव घेतात अगोदर, कुळी कन्या. आणि पुंडलिकवर दे म्हणायला मागं नाही नाही चांगलं नाही म्हणा. येत नाही का तुम्हाला? त्याला काय यायला नाही, कधी काही इंग्रजी थोडी संस्कृत थोडी म्हणा. नुसते महिला मंडळ म्हणा बरं. पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. छान छान छान. तो त्या गोपाळाने सांगितलं की कृष्णा आमच्या चित्तातून कधीच निघू नये, कधीच जाऊ नये. तो का म्हणे चित्ता वाटे न व्हावा परता माझा. पण लोकांनी विचारलं की करे पोरं, कृष्णावर तर सगळं गोकुळाचं प्रेम होतं, गवळणीचं प्रेम होतं, नंद यशोदेचं प्रेम होतं, आणि मग कृष्णाला हे गायी घेऊन वनात का चारायला यावं लागलं? तो म्हणे गो आता तुम्ही लयच प्रश्न लांबलंच की विचारला. आता एक तर काल्याचं कीर्तन आहे, आपल्याकडे वेळ 15 मिनिटाचा आहे, मग तेवढ्यात कसं काय सांगायचं सगळं? अरे पण मग थोडक्यात तरी सांग ना, प्रश्न आहे आमचा. गावातल्या लोकांचं एवढं प्रेम असताना गायी चारायचा प्रसंग का आला? तुम्हाला खरं सांगू का? हां खरं सांग. खरं तर यालाच गायी चारायच्या होत्या. याला गायी चारायच्या असल्यामुळं गायी आपल्याला चाराव्या लागतील असं त्यानं वातावरण तयार केलं. काय तयार केलं? वातावरण. म्हणजे कसं काय वातावरण केलं? वातावरण केलं असं केलं की गावामध्ये एवढा धुडघूस घातला, धिंगाणा केला की जीवापेक्षा जास्त प्रेम ज्या गवळणी याच्यावर करत होत्या त्या सुद्धा कदरून गेल्या. महाराज मुलं व्हावी म्हणून नवस केले जातात. ती मुलं ज्या वेळेला होतात त्यावेळेला ती जर एवढी त्रास द्यायला लागली तर कधी कधी म्हणतात बाई हे नसतं झालं तर. लयच त्रास झाल्यावर काय करेल बरं कोणी? यानं लयच त्रास दिला. काय एवढा त्रास दिला? आता काय त्रास दिला? आम्ही गाई चारायला ज्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं त्याच्या आदल्या दिवशीचा प्रसंग, एकच प्रसंग सांगतो हा, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही. सगळ्या गोकुळातल्या गवळणींनी मोर्चा काढला नंदबाबाच्या वाड्यावर. अख्ख्या म्हाताऱ्या काट्या टिकीत सुद्धा पण मोर्चाला सामील झाल्या. सगळ्या गवळणी अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. यशोदेच्या दारासमोर आल्यावर यशोदा बाहेर आली. गोकुळातल्या गवळणी आहेत. अगं बसा बसा बसा. काय नाही बसायला नाही आलो आम्ही. आता अगं कशाला आल्यात ना सांगा की, पण नंतर म्हणजे सांगण्यापुरतं तरी बसा ना. भलत्या तापलेल्या सगळ्याच्या सगळ्या कशा तरी थोड्या शांत केल्या. काय झालं ग? काय झालंय? काय नाही झालं. निरोप घ्यायला आलो आम्ही तुझ्या. आता आम्ही गोकुळ सोडून जाणार आहे. जातो आम्ही गोकुळ सोडून तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला नाही, सुनान पिनान सगळं घेऊन जाणार आहे. गाव सोडून चाललोय आम्ही. अगं गाव सोडून चालले असं काय झालं? गाव सोडण्यासारखं गाव किती असतं? स्वर्गादपी गरीयसी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी असं कोण्या कवीने म्हटलेलं, आणि तुम्ही गाव सोडून चालल्या. काय झालं? आम्हाला सहन नाही होत. अगं पण सहन न व्हायला कोणाचा? त्यांचा त्रास आहे का? नाही ग बाई, ते तर नंद आहेत, सतत आनंद देतात दुसऱ्याला, त्यांचा नाही त्रास. माझ्याकडून काही त्रास नाही ग, तू तर यशोदा आहेस. स्वतः कष्ट करून यश दुसऱ्याला जे देतात त्यांना काय म्हणतात? यशोदा म्हणतात. आणि मग त्रास कोणाचा आहे तुम्हाला? दोघंच आहे का म्हणे? मग तो काही ते एवढं एवढं आहे बा,
एवढं एवढं. यशोदे तुला ते एवढं एवढं दिसतंय. गावात काय पराक्रम करतोय तुला कानावरच येत नाही. बरं कोणी आलं सांगायला तर तू त्याला जुमानीतही नाही, त्याला ऐकतही नाही, त्यालाच काहीतरी बोलून परत पाठवतेस. मग थोडं यशोदेने बी गांभीर्याने घेतलं. ती म्हणे काय खोड्या करतोय बरं, एखादी तरी खोडी सांगसाल का नाही तुम्ही? एक खोडी सांगा बरं, आता जास्त वेळ नाही, एकच सांगायची. एक सांगायची. बरेच त्या मोर्चाला एक गवळण आली नव्हती, ती नंतर आली. तिला समजलं मोर्चा गेलेला आहे, तर ती घरी बी नाही गेली, दवाखान्यातून तशीच इकडं आली. ती ॲक्सिडेंटच्या हॉस्पिटलमधून आलेली होती. एक सांगा म्हटल्यावरती लागूनच मी सांगते. सगळ्याच गवळणीने चमकून मागो पाहिलो. महाराज अख्ख्या अंगावर बँडेज पट्ट्या सोडल्या. नुसतं हातच मोडलेला नाही, नुसतं पायच मोडलेला नाही, नुसतं पाठीलाच खरचटलेलं नाही, अख्ख्या जिकडं नुसती पांढरी शिपटच दिसत होती. काय झालं गो, काय झालं गो, काय झालं गो, काय झालं गो? मोटरसायकलून पडली का काय, घसरली का काय? दुसरी म्हणे तिचा नवरा तर पित नाही, मग कसं काय पडल? आता त्यांचं चाललेलं मी सांगितलं होतं, मला काय करता. पुढं आली यशोदा म्हणे का गं? दवाखान्यातून. हा, नुसत्या दवाखान्यातून नाही, ॲक्सिडेंटच्या दवाखान्यातून आले. अगं पण नेमकं कशामुळं तुझं हे असं झालं? तू विचारलं ना, कृष्णा खोड्या काय करतो, म्हणजे कृष्णाचा संबंध या तुझ्या दवाखान्याच्या. हा, मारलं त्याने? हा, त्यांनी नाही मारलं, पण त्याच्याशिवाय नाही मारलं. म्हणे बाई वेळ कमी आहे, तू लय असं शब्द नको ना फिरवू, जरी तुला सवय असली शब्द फिरवायची तरी. टाइम पास ना, काय झालंय नेमकं सांग ना, हे तुला मार कसं काय? हे पा मग मध्ये कोणी बोलायचं नाही. मी सांगते. हा सांग. आज रविवार, शुक्रवारची घटना. सकाळी 9 वाजता आला तू माझ्याकडं. ए गवळण, माझा नवरा बी असं कधी बोलत नाही रुबाबात मला. तेव्हा मला बोलायचं असं, ए आहेच का घरी? वाकून बोलतो. अरे ए गवळण, आता माझं स्वाभिमान खवळण. काय रे, तागा आहे का घरी? लोणी आहे का घरी? विचारलं. लोणी आहे का? आता खरं तर होतं लोणी माझ्याकडं, म्हणजे आता खरं बोलते मी. मार बसल्यावर खरं बोलतात मी. पण मी त्याला नाही म्हणून सांगितलं. कृष्णा, कोणाच्या घरी लोणी ठेवतोस तू? ते माझ्या घरी राहणार आहे, म्हणजे त्याच्यावरच उलटलं. तेव्हा म्हणला ठीक आहे, चाललो मी. अरे का चाललास? कशाला थांबू? तुझ्या घरी जेव्हा केव्हा यावं तेव्हा तुझ्या थोबाडात नाही असतं. आता सप्ताह चालू असला, त्या पकवाजाला कणिक लागते, ते काही घेऊन येत नाही. आता वाजवणारे नाही घेऊन यावी काळजी करून. इथं आल्यावर सांगत लोकाला, हे काळजी बघा नाही. आता लोकाला करून घ्यायचं असतं, पळावंच लागत. इथलं नाही सांगत मी, तिकडं आमच्याकडचं सांगत. आता मग त्याचं घर लांब असतं, शेजारी मंडपाच्या शेजारी घर आहे म्हणून जातं. मावशी थोडी कणिक आहे का? नाही. आता घरात कणिक नसते होय, मग हे काय दगडं खातात का? नाही. झाडून काढायचंय, झाडू आहे का? नाही. पाणी आहे का? नाही. काय मूत पेते होय मग? म्हणजे काही मागितलं की त्यांच्या तोंडात काय नाही. तिकडलं सांगितलं मी. इथं तरी काय असतातच काही असे, काय इथलं लगे काही सज्जन सगळेच आहे असं थोडी आहे. चौकड तीच बोंब आहे. पळसाला पानं काहीकडे थोडे जास्त चांगले असतात, काहीकडे थोडे कमी चांगले असतात. एवढा फरक असतो, पण मग लगेच अभाव नाही राहत. म्हणजे जेव्हा तेव्हा तुझ्याकडे यावं, तुझ्या तोंडात नाही राहत. आणि कशाला थांबू मी?
तुला माहिती आहे, शास्त्रकार मला सत म्हणतात. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण. सत शब्दाचा अर्थ आहे. आणि तुझ्याकडे काय राहतं? नाही. आहेचा नाहीचा मेळ कसा काय बसेल तूच सांग. चाललो मी, गेला निघून. मला वाटलं हा काय धिंगाणा वगैरे करतो काय. शुक्रवारचा दिवस तसाच गेला, काहीच केलं नाही त्यानं. बरं मग तू हे मार कसा बसला हे तुला सांगितलं ना मध्ये बोलायचं नाही म्हणून. बरं सांग. शनिवारच्या पहाटे नेहमीप्रमाणे मी धार काढण्याकरता उठले. वासरू सोडलं, ते गोठ्यात गेलं आणि तसंच मागं आलं. गाईला बिलगलंच नाही. मला आश्चर्य वाटलं, असं कसं काय झालं. एवढं वाकडं त्याला बांधलं आणि बादली घेऊन मी धार काढायला गेले. सगळे ऐकत होत्या, असं एकटक लावून ऐकत होते. गाई खाली बसली आणि नुसता गाईच्या काशेत काय घातला, हात घातला. बाबा, गाईनं दोन्ही पाय मागचे उचलले, दोन्ही पाय. जो धडाका दिला, मी धाड दिवशी त्या भिंतीवर जाऊन आदळले. पुन्हा गाय मागं सरली, दनादन दनादन दनादन. तसं काय पकवाज कुठीतोय. विठाला विठाला मेलो धावा धावा आरडले लोक पळत आले. लोकांनी ओढलं मला बाजूला. तेव्हा मार म्हणजे गाय शांत झाली. खुळखुळा झालाय शरीराचा सगळा, खुळखुळा. कुठं नाही टोला बसला, लाथेचा टोला. तो आरडाओरडा शेजारी पाजारी सगळे आले. काय झालं म्हणे. गायीनं लाथेनं मारले. ती म्हणे हिची गाय तर कधी पाय नाही उचलीत. धार काढत असताना तिला भाला नाही घालावा लागत, आणि एवढं कसं काय मारलं. तितक्यात एकाने कंदीला आणला. असं वर करून पाहिलं, महाराज ती गाय नव्हतीच, तिथं गाढव बांधलेलं. आता गाढवाच्या कासात हिनं हात घातला, ते गाढवच आहे ते. मग लोकांच्या लक्षात आलं की तिच्याकडून काही म्हणजे उखड्यानं दूध घेत होती. ते म्हणे तरी म्हणलं अलीकडे दुधाची चव कशी काय बिघडली. म्हणजे हे गाईचं म्हणून गाढवाचं दूध देत होते. हाणायला सुरुवात केली पुणे लोकांनी. बाकी अरे मरतील नाही, अरे सड ते नाही. ते म्हणे गाय गाढव कसं काय आलं इथं. गाय कुठं गेली इथली. आणि मग ते गाढव पाहिल्यावर काहीच्या लक्षात आलं. ती म्हणे हा रात्री कीर्तन उशिरा सुटलं ना. कीर्तनावर आम्ही येत होतो तवा हेच गाढव कृष्ण घेऊन येत होता. झालं ना सगळं स्पष्ट. म्हणजे तिथली गाय सोडून तिथं गाढव कुणी बांधलं, कृष्णाने बांधलं. आणि त्याच्यामुळे हिला इतका मार बसला. यशोदेनं कृष्णाला विचारलं, कृष्ण खरं बोलते ही? हा, म्हणजे तू तिथं तिच्या घरी गाईच्या ठिकाणी गाढव बांधलंस? तो म्हणे हा. कृष्णा पण तू असं का बरं केलं? आई तो माझा नेहमीचा धंदा आहे. ज्यांच्या घरातून कुठलंच दानधर्म होत नाही, ज्यांच्या घरातून, महाराज ऐका, ही जमीन, हा माल, हा पैसा, याच्यातलं आपलं काहीच नाही आहे. काही नाही आपलं. आपल्या बापाचं बी नाही, कारण बाप नव्हता त्याही वेळेला जमीन होती. आपण जन्माला आलो नाही त्याही वेळेला जमीन आहे. आपण मेल्यानंतरही जमीन राहणार आहे. जमीन आपण उत्पन्न केलेली नाही. ज्यांनी जे निर्माण केलेलं नाही त्याच्यावर त्याची काही सत्ता नसते. आणि मग चोराला दणकेच असतात. आणि ज्याची वस्तू आहे त्याच्याकडून असतात. कृष्णाने सांगितलं, आई हा धंदा आहे माझा. ज्यांच्या घरातून दानधर्म होत नाही त्यांच्या घरात मी अशीच गाढवं बांधतो. मग कोणाच्या घरी पोराच्या रूपाने, घरच्या घरीच लाता घालतात, त्याला बाहेर जायची गरजच नाही. कोणाच्या घरी जावयाच्या रूपाने, कोणाच्या घरी सुनेच्या रूपाने, कोणाच्या घरी कोणाच्या, असेच गाढवं बांधतो. नेहमीचा माझा धंदा आहे. यशोदेला लेस कस तरी वाईट वाटलं. यशोदेनी नंदाच्या कानावर घातलं,
अहो सगळं गाव आलं होतं, कसं तरी मी परत पाठवलेलं आहे, पोरगं खूपच खोड्या करत आहे. मग नंदबाबांनी कृष्णाला बोलवून घेतलं असेल, कृष्णा आता तू मोठा झालेला आहेस, तू शाळेत जायला पाहिजे. तेव्हा गोकुळामध्ये गोपालकांची शाळा म्हणजे गाई चारण आहे. तेव्हा ठीक आहे म्हटले बाबा, मी उद्यापासून गाई घेऊन जाईन. दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे. भगवान गाई घेऊन काळी घोंगडी हाती काढी, 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 काळी घोंगडी गोपाळांना बरोबर घेऊन गाई चारायच्या. गाई जोगून बसल्यामध्ये नंतर गोपाळाबरोबर नाना प्रकारचे खेळ खेळायचे. किटीदांडू, चेंडू, लगोरी, नानापरी. आणि मग खेळ खेळून वेळ झाली की पोरांनी तक्रारी कर, झाली आता वेळ म्हणती आणा सिलोऱ्या, झाली आता वेळ आणा सिलोऱ्या. शृंगवेत्रे च कक्षे व मे पाणोमश्रणकौलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हसयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञभुग्बालकेली पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अभंग चालू असताना दहीहंडी बाबा फोडतील आणि मग काल्याच्याच अभंगाला चाल लावा म्हणजे मग तोपर्यंत येईल आहे की नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल होतो तिघाचे मी बरे वारे दोहे कडे मुखा पसारोणे कडे तिच्या धारा गारे दोहे गोपरा हातोडे वारे दोहे कडे मुखा पसारोणे कडे कावणे हाते टोका अधिक उरे नेते एका वारे दोहे कडे मुखा पसारोणे कडे कंठे धरला कृष्ण मनी अवघाजनी आला वाटू एकामेका वैष्णवरिका संभ्रमा उत्तम लोकाला काला वाटू एकामेका वैष्णवरिका संभ्रमा मने गोमंडळे मने गोमंडळे गोमंडळे मने गोमंडळे
वैष्णवनिका संभ्रम भक्त जन येती चंद्रभागे माझे
मात्रे दया होय मुक्ती नामदेव भावे भवाती जय देव जय पांडुरंगा आई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जगगाती आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत माझा आरती ज्ञानराजा लोकरे ज्ञान जगे तरणते कोणी अवतार पांडुरंग आवडे विडे ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत वेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट भूय बोले विश्व ब्रह्मच गेले रामया जनार्दनी आई टकची डेल्या आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत वेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती हरे राघवे आमा आरती तुम्हारा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे डोबारी मंगल तेरे आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती हरे राघवे आमा आरती तुम्हारा से नमः काश्यारे मुनि रामेश्वरी नंदनी मस्तगडे आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती हरे राघवे आमा आरती तुम्हारा कोणीही जागून उठू नका. पूज्य बाबांना जाऊ द्यायचंय. दर्शनासाठी गडबड करू नका. हात मध्ये घालू नका. आहे तिथून बसून हात जोडा. एकच प्रमाण म्हणतो, विठोबाचे नाम ज्याचे मुखे नित्य त्या देखील पतित उद्धरती. म्हणून बसल्या बसल्या हात जोडा. आज आपलं भाग्य आहे. लक्ष द्या इकडे जरा. पहिल्या दिवसापासून आजच्या या काल्याच्या दिवसापर्यंत सकाळचं वातावरण कसं होतं आपण पाहत होतो. गारपीट होते काय, पाऊस येते काय, असं वाटत होतं. पण भगवंताला काळजी आहे. पहिल्या दिवशी आपण म्हटलं होतं, पूज्य गुरुवर्य प्रातस्मरणे वैकुंठवासी नत्तुसिंग बाबा, मोठे बाबा आदी करून सर्व संतांचे आशीर्वादन, पूज्य गुरुवर्य लक्ष्मण बाबा, पूज्य गुरुवर्य श्रीपती दादा आणि आमची सर्व दौरा मंडळातील संत मंडळी यांच्या उपस्थितीत सांगवीकर पवित्र शुद्ध अंतकरणाच्या सांगवीकर ग्रामस्थांच्या अनमोल अपार कष्टातून घडून आलेला हा दौरा, हा उत्सव खरं म्हणजे केवळ आणि केवळ भगवंताच्याच कृपेनं शेवटास गेला. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. मी काल सांगितलं होतं, बस 1 मिनिटात संपवतो, मी जास्त वेळ घेणार नाही. पक्क राहा पांडुरंगाच्या चरणाजवळ. काहीच आपल्याला कमी पडणार नाही, काहीच ऊणं पडणार नाही, जास्त पडणार नाही, जास्त होणार नाही. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. सर्वांना हात जोडून विनंती आहे, विठ्ठल नामावर ठाम राहा, निष्ठा ठेवा. भगवान परमात्मा कधीच कधीच आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आज या ठिकाणी पूज्य बाबा आले, रामबाबूजी बाबा. सुंदर गोड हे शब्द कमी आहेत त्यांच्या निरूपणाला, कीर्तनाला उपमा देताच येत नाही. तरी पण आपलं भाग्य. बसलेल्यांसाठी सांगतो, पूज्य महाराज आळंदी, पंढरपूर आणि आश्रम सोडून क्वचितच जातात. क्वचितच का जातात? त्यांचा भाव खूप मोठा आहे. बाकीचे आमच्यापैकी 2-4 हजार घेत असेल, कोणी 10,000 घेत असेल, कोणी 11, 15, 51 घेत असेल. पण बाबांना कोटी कोटी द्यावे लागतात. कमीत कमी 1 कोटीच्या पलीकडे ते येतच नाहीत. लक्षात आलं तुमच्या? आता त्यांनी जवळजवळ मला वाटते 1 कोटी मागितले होते, पण सांगवीकर म्हटले, महाराज 1 कोटी काय 15 कोटी देतो तुम्हाला, पण तुम्ही या. कोटी शब्दाचा लक्षात आलं ना? नामस्मरण बाबांचा नियम आहे. जिथं ज्या ठिकाणी कमीत कमी 1 कोटी नामस्मरण प्रत्यक्ष बसून करून किंवा लिखित वहीमध्ये लिहून 1 कोटी नामस्मरण जी मंडळी देत असतील
एरवी तारीख घ्यायला गेल्यानंतर एक कुणीतरी जातो, आमच्या गावाला या. पण त्यांचा आग्रह असतो की एकाने नाही, सर्वांनी या. जे आले त्यांना विशेष आग्रह, तुमच्या सहित अशा प्रकारचं नामस्मरण मला जर लिहून देत असाल तर मी येतो. आणि तुम्हालाही माहीत आहे नामस्मरण यांची अट आहे. आमच्यासारखं एखादा म्हणाल 25 आहे तर 30 घ्या, पण लगेच या, दुसऱ्याच मिनिटाला जाईल आम्ही, तो विषय नाही. पण बाबाला 1 कोटी कमीत कमी, जास्त किती काही देऊ शकता. नामस्मरण लिहून जर तुम्ही त्यांना द्याल तर बाबा कुठंही यायला तयार आहे. तुमच्या रुपयाची त्यांना गरज नाही. म्हणून असं विभूतिमत्व, व्यक्ती म्हणणार नाही मी, अशी विभूती, महान विभूती आज आपल्याला या ठिकाणी येऊन दर्शनानं, त्यांच्या मुखारविंदातून निघालेल्या अमृतवचनानं तृप्त अशा प्रकारचं केलं. अशीच तृप्ती अनुभवायची असेल तर आपणही लक्षात ठेवा, बाबाला बोलवायचं असेल तर कोटी देण्याची तयारी ठेवा. आज आपलं भाग्य आहे की ते या ठिकाणी आले. आणि हे खरं म्हणजे सांगवीकरांनी तुम्ही लिहिलेले नामस्मरणाचीच पुण्यही आहे. पैशानं येतच नाही ते. हेलिकॉप्टर म्हणलं पाठवतो पंढरपूरला आणि या जळगावला येणार नाहीत ते, खात्रीनं सांगतो. असं फार मोठं व्यक्तिमत्व, एक विभूती, एक पूज्य आदरणीय रामभाऊजी महाराज या ठिकाणी आले. ग्रामस्थांच्या वतीनं विशेषतः तरुण मंडळ आणि समितीतले अपार कष्ट करून रात्रंदिवस राबणारे सर्व कार्यकर्ते, विशेषतः तरुण मंडळ, त्यांच्या या सहकार्याने आघडून आलेला हा कार्यक्रम, त्यांना खरोखर धन्यवाद आहे. विशेषतः दौरा मंडळीच्या वतीनं पूज्य आदरणीय लक्ष्मणबाबा, आदरणीय श्रीपतीदादा यांच्या वतीनं आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी नत्थुसिंग बाबा, मोठे बाबा अधिकरू थोर संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आपण उपकृत झालेलो आहोत. असाच दौऱ्याच्या माध्यमातून मिळणारा आनंद पुढल्या वर्षी फैजपूरलाही अशाच प्रकारचा आनंद आपल्याला मिळणार आहे. तेव्हा पुनश्च एक वेळ सर्वांना धन्यवाद देतो की आपण अत्यंत, सर्वात महत्त्वाचं, वेळेत. आमची 9 ते 11ची कीर्तने इतर ठिकाणचे 10ला सुरू होतात, 10:30ला लोक येतात, 12 वाजता चालीला काही येतात. इथं 7:45ला सर्व मंडप भरून होता. म्हणून तुम्हाला खूप खूप आम्ही पाहतोय, आमच्या दौरा मंडळ सर्व मंडळी आहे, त्यांना माहिती आहे प्रत्येक गावचा अनुभव. धन्यवाद. तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा, आपण यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. असो, माझं बोलणं थांबवतो.